नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी खुशखबर पाहणार आहोत। केंद्र सरकारने घेतलेला शेतकऱ्यांसाठीचा महत्त्वपूर्ण निर्णय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओ पाहूया। तर मित्रांनो, आपण शेतकऱ्यांसाठीची खुशखबर पाहणार आहोत। निर्यात शुल्क रद्द केल्याने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळेल। कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे। केंद्राने कांदा निर्यातीवरील 20% शुल्क मागे घेतले। याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2025 पासून होणार आहे। याबद्दल सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। बघा, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्यात आले असून दिनांक 1 एप्रिल 2025 पासून त्याची अंमलबजावणी होणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे। यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। केंद्र सरकारकडून कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळणार नाही। कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनपूर्वक आभार मानले। या निर्णयाचे स्वागत करताना ॲडव्होकेट कोकाटे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कृषी मंत्री म्हणून केंद्र सरकारला याबाबत केलेला पत्रव्यवहार व पाठपुराव्याला यश आले आहे। केंद्र सरकारचा हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कांदा निर्यातीवर आकारण्यात येणारा 20% निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मंत्री ॲडव्होकेट कोकाटे म्हणाले की देशांतर्गत उपलब्ध सुनिश्चिती करण्यासाठी सरकारने यापूर्वी 8 डिसेंबर 2023 ते 3 मे 2024 या कालावधीत निर्यातीवर निर्बंध लादले, ज्यामध्ये निर्यात शुल्क, किमान निर्यात किंमत MEP आणि पूर्णतः निर्यात बंदी यांचा समावेश होता। 13 सप्टेंबर 2024 पासून लागू असलेल्या 20% निर्यात शुल्क आता रद्द करण्यात आले। देशातून कांदा निर्यातीवरील निर्बंध असतानाही 23-24 या आर्थिक वर्षात 17.17 लाख मेट्रिक टन LMT, 2024-25 या आर्थिक वर्षात 18 मार्चपर्यंत 11.65 LMT कांद्याची निर्यात झाली। सप्टेंबर 2024 मध्ये 0.72 LMT असलेली मासिक निर्यात जानेवारी 2025 मध्ये 1.85 LMT पर्यंत वाढली होती। हा निर्णय शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी घेण्यात आला आहे। अशा प्रकारे केंद्र सरकारचा हा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निश्चित चांगला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।